माथेरान पोलीस स्टेशन अंतर्गत 1/26 हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 8,17,000चा मुद्देमाल चोरीस केला होता। हा मुद्देमाल ही जबरी चोरी झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांची तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने जेव्हा आम्ही तपास केला आणि आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक सर शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यातील जे गुन्हेगार आहेत ते उत्तर प्रदेशचे असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली PSI वरख आणि माथेरान पोलीस स्टेशनचे खतेले त्याचबरोबर नेरळ पोलीस स्टेशनचे DBची टीम यांना उत्तर प्रदेश या ठिकाणी रवाना केले। सुरुवातीला रवाना झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। ते आरोपी म्हणजे पुष्पिंदर धुलारी आणि वकील वली मोहम्मद, हे दोघंही UPचे राहणारे आहेत। ह्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या गुन्ह्यातील जो चोरीस गेलेला मुद्देमाल आहे तो आरोपी शिवम याच्या ताब्यात असल्याचे समजले। आरोपी शिवम याला मी 24/2 रोजी अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्ह्याची कबुली दिली असताना त्याच्याकडे या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेले जवळपास 6.5 तोळे सोन्याचे दागिने, त्याची किंमत जवळपास 5,62,000 रुपये आहे। ते त्याच्याकडून आम्ही ते त्याच्या ताब्यातून आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि या आरोपीला सध्या हा आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे। सदरची जी कामगिरी आहे ती कर्जत डिव्हिजनमधील जे DB पथक आहे त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे। माथेरान हे पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे। त्या ठिकाणी अगदी देशभरातून पर्यटक येतात आणि मी आज आपल्या माध्यमातून माथेरानमधील सर्व नागरिकांना त्याचबरोबर नगर परिषदेला आणि त्यांच्या प्रशासनाला असं आवाहन करतो की असा कुठला गुन्हा दाखल झाला असता जर का त्या ठिकाणी CCTV मोठ्या प्रमाणावर बसवले असतील तर त्याची आम्हाला निश्चित मदत होईल, नंबर 1। आणि नंबर 2 आपण पाहू शकता यामधील जो मुख्य आरोपी आहे रोहित सिंग, हा जवळपास 7 ते 8 वर्षापासून माथेरान येथे काम करतो आहे। तर मी आपल्या माध्यमातून आपल्या कर्जत तालुक्यातील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट मालकांना असं आव्हान विनंती करू इच्छितो की आपल्याकडे जे पण कोणी कामगार काम करायला आपण त्या ठिकाणी त्यांना नोकरीवर ठेवणार आहात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावं, त्याचबरोबर त्यांचे इतर सर्व डिटेल्स कागदपत्र आपल्याकडे ठेवण्यात यावेत, अशी एक विनंती आणि आव्हान मी आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून करू इच्छितो। हे यातील जो आरोपी आहे मुख्य आरोपी रोहित, जो अद्यापपर्यंत पाहिजे आरोपी आहे, तो माथेरान या ठिकाणी जवळपास 7 ते 8 वर्षापासून काम करत होता। तो माथेरानच्या वेगवेगळ्या जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी काम करायचा। जेव्हा त्यांनी हा गुन्हा केला तेव्हा तो रॉयल हॉटेल या ठिकाणी काम करत होता आणि दुसरा हा जो शिवम आहे हा गेले 2 महिन्यापासून रॉयल हॉटेल या ठिकाणी काम करायचा। या दोघांनी हे दिल्लीवरून हे जे 2 आरोपी होते, एक पुष्पेंदर आणि वकील अली मोहम्मद यांना त्यांनी दिल्लीवरून बोलवलं आणि त्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला होता।